अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वह्यांचे वाटप। भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दिनांक 20 जुलै 2024 रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्यांचे वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी, निजामपूरवाडी, खडकी, मेंढला बुद्रुक, मेंढला खुर्द, वाहेदपूरवाडी इत्यादी जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। दिनांक 18 ते 19 जुलै 2024 रोजी भोकर विधानसभेतील मुदखेड भोकर तालुक्यातील वाडी तांड्यावरील गावातील असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील देखील दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वह्यांचे वाटप करण्यात आले। विधानसभेतील मुदखेड, अर्धापूर, भोकर या तिन्ही तालुक्यातील उर्वरित जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील पुढील 2 ते 3 दिवसात शालेय साहित्य वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दादाराव पाटील ढगे यांनी दिली। अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी स्थानिक युवकांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की दादाराव पाटील ढगे यांनी सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या वाटप केल्याबद्दल त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देत आगामी भोकर विधानसभा मतदारसंघातून दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी आगामी भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचेही म्हणाले। यावेळी उपस्थित असलेले पिंपळगाव महादेव येथील सरपंच शिवाजी खंडागळे, उपसरपंच संतोष कल्याणकर, माजी सरपंच सदाशिवराव देशमुख, बालाजी कल्याणकर, कपिल दुधमल, भुजंगराव ढगे, जीवन नाईक, गोपीराज पवार, बालाजी पाटील नागेलीकर, ओमकार ढगे, आनंद मगरे, मोहन ढगे यांच्यासह अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। सदस्य संसदेचे अध्यक्ष संतोषरावजी, माजी सरपंच सगळे नाव घेणे शक्य नाही, मला माहिती नाही। शाळा समितीचे अध्यक्ष उपक्रम चांगला आहे। वैयक्तिक सिस्टम मधून वैयक्तिक आपल्या स्वतःच्या खर्चातून असे जे उपक्रम होतात ते फार मोठे आणि चांगले असतात। आणि आजकाल या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फुकट वाटीत बसणं हे प्रस्त वाढलेलं आहे। बुद्धी योजना, शेतकरी योजना, कुठल्या गोष्टीला भाव नाही, काही नाही, राजकारणात ते शालेय याच्यामध्ये फार बोलणं उचित नाही। ते फुकटम फुकटी कारभार जास्त झालेला आहे आणि हे स्वकष्टातून वाटप आणि स्वकष्टातून मतदारसंघात प्रसिद्धी हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीचा आहे। आणि ढगे साहेबांना त्यांची कुठली तयारी दिसते, त्या तयारीच्या माध्यमातून आमच्या गावातर्फे 60-65% वर आम्ही भाजपला न मानणारे लोक, आम्ही काँग्रेसला, शिवसेनेला, अखेर आम्ही DSPला मानतो, पण आमच्या गावची टेंडन्सी भाजपला। तर भाजपमध्ये काही कार्यकर्ते आमचे जे वरिष्ठ जे लाभार्थी आहेत, लाभार्थी वैयक्तिक लाभार्थी आहेत, ते लोक आहेत। मला काही जास्त बोलायचं नाही, तुमचे प्रयत्न असे चालू राहू द्या, वरिष्ठपर्यंत तुमचे आहे कारकीर्द जायला पाहिजे। आणि आपले जे प्रस्थापित घराणे जे बाहेरून येऊन 40 वर्षामध्ये आपले प्रस्थापित घराणे, मग तिथं चिखलीकर असोत, किनाळकर असोत, कदम असोत, गोरशेकर असोत, कोटकर असोत, बरेच काही घराणे आपले प्रस्थापित क्वालिटीचे घराणे आपले नष्ट करण्यात आलेले आहेत। आणि बाहेरच्या लोकांना इथं प्रतिनिधी देण्याचा प्रकार जे वाढलेला आहे,
कोकणातून माणसं आणायची, बाहेरले लोक आणायचे, इतर कास्ट लोकांना प्राधान्य द्यायचं आणि जिल्ह्याचं राजकारण चालवायचं आणि इथल्या लोकांना डावलायचं. हे प्रकार बंद होण्यासाठी आपल्या भूमिपुत्राला काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावं आणि आम्ही त्यांच्या मागे राहण्यास आम्ही खंबीर हो, तयार हो. आम्हाला कशाची भीती नाही. एवढे शुभेच्छा देतो. आणि आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा जो उपक्रम केला आहे, सगळ्यालाच गरज नाही वया पुस्तकाची. माझी काही लोक घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी खूप मोठी मदत आहे. मी माझ्या गावातर्फे तुमचं या उपक्रमाला अभिनंदन करतो, मी शुभेच्छा देतो. आणि आपल्याला काँग्रेस पक्षानं तिकीट द्यावं आणि याच लेवलवर भविष्यात सुद्धा तुम्ही काम करावं असं मी ग्राह्य धरतो आणि पुनश्च शुभेच्छा देऊन थांबतो. दादाराव पाटील ढगे यांनी वया वाटपाचा उपक्रम घेतला आहे. हा उपक्रम योग्य रीतीने चांगला आहे आणि भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तिन्ही तालुक्यामध्ये आमच्या भोकर विधानसभेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काही गावे झालेली आहेत आणि काही गावे राहिली असतील ते येत्या 4-8 दिवसामध्ये हे गावे होतील. येत्या काळामध्ये दादाराव पाटील ढगे यांची तिच्या विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया युवक म्हणून आता आम्हाला घराणेशाही फक्त संपवायची आहे. घराणेशाही संपून आम्हाला भूमिपुत्र हा उमेदवार पाहिजे आणि दादाराव पाटील ढगे यांची मुलगी दामिनीताई ढगे हा 100% भोकर विधानसभेमधून निवडून येतील, हा माझा निश्चय आहे. आज जो आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने वह्यांचा वाटप करून सामाजिक कार्य त्यांनी केले आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, माझं नाव मारुती गणेशराव कदम, मी बामणीचा आहे. जो दादाराव पाटील ढगे यांनी जो कार्यक्रम आज वह्या वाटपाचा कार्यक्रम चालू केला ते अतिशय सुंदर आहे. याचं नियोजन पुढं असंच राहावं. वेळोवेळी दादाराव पाटील ढगे आमच्या भोकर मतदारसंघामध्ये आड्या अडचणीला धावून जाणारे कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीमध्ये त्यांची कन्या दादाराव ढगे हे देखील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागून इच्छित आहेत, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्वांनी नानाभाऊ पटोले यांच्याकडे अर्ज करू आणि दामिनीताई ढगे यांना उमेदवारीचे निश्चित करू. अशा प्रकारे भोकर विधानसभेमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक करू. जसे की भोकर विधानसभेमध्ये मुदखेड, अर्धापूर आणि 2-3 तालुके जे आहेत त्याच्यामध्ये त्याचे समाजकार्य कसे आहेत? समाजकार्य भरपूर चांगले आहे. दादाराव पाटील ढगे हे वेळोवेळी सहकार्य करणारे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं भरपूर काम आहे.